नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू हे अजून एक कणकवलीची गोष्ट सांगणार होतो कोकणातली, तर ते काय? ही खूप जुनी गोष्ट आहे. जवळजवळ 90sच्या काळातली गोष्ट आहे. तर कणकवलीवरनं आईच्या गावी जायला 30 मिनिट्सचा रस्ता आहे, 30 ते 35 मिनिट्सचा. तर तिथे दोन फाटे जातात. म्हणजे एक नरडव्या मार्गे जाऊ शकतोस आणि एक घोडगे जांभवडे मार्गे जाऊ शकतात. मध्यंतरी एक तू जळबांधाची गोष्ट घेतलेलीस. तू जळबांधा बोलतो ना, तिथून भगवती मंदिर म्हणून जे त्यांनी सांगितलेलं, ते भगवती मंदिर तिथनं 15 मिनटं. तर ते बोलले त्याप्रमाणे ते जळबांधाच्या गोष्टी आहेतच, पण मी कधी असं अनुभवलं पण नाही आणि आमचा काही एवढा हे नाही आला. पण माझे वडील सांगायचे की ते जागा वाईट आहे किंवा तिकडनं जाताना काही म्हणजे प्रिकॉशन्स घ्यायचे, की जाताना असं काही कुठे गोष्टी म्हणजे घाण वगैरे करू नये, म्हणजे गोष्टी होतात. रिस्पेक्ट करावी रिस्पेक्ट करावी त्या जागेची. माझ्या काकांची तेव्हा रिक्षा होती, रिक्षा चालवायचे ते. तर ते कंटिन्युअसली त्यांचं येणं जाणं व्हायचं. तर एक दिवशी काहीतरी प्रोग्राम काहीतरी होता त्यांच्या सासरवाडी, म्हणजे माझ्या आईच्या घरी. तर ते निघाले संध्याकाळच्या टायमिंगला 5-6 वाजता निघाले. आले तिकडनं कणकवलीवरनं आले. तिथे जेवण वगैरे त्यांचं झालं, त्यांच्या घरी आईच्या घरी वगैरे सगळं काही झालं नॉर्मल. आणि त्यांना जवळजवळ निघताना 10-10:30 वाजले. आणि कसं आहे की म्हणजे माझ्या मामाच्या गावांना निघालास ना की एक थोडंसं 5 मिनिटावरती गेलास की एक नदी लागते. ती नदी क्रॉस करून, म्हणजे डोंगर लागतो, डोंगर क्रॉस करून, तेव्हा काय एवढे रोड चांगले नव्हते, तर डोंगर क्रॉस करून तू जाऊ शकतोस. पण मध्ये एक नदी लागते, तर नदीला तेव्हा असं ब्रिज वगैरे काही नव्हता जुन्या काळात. आणि उन्हाळ्याचे दिवस वगैरे असल्यामुळे तर नदीतनं गाड्या ये जा करायच्या. तर त्यांनी मित्र पाठी बसले, त्यांचा रिक्षा चालवत आहेत, ते रिक्षा चालवतात आणि नदी आली, नदीत त्यांनी गाडी घातली. जवळजवळ ते थोडंसं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं आणि पाठचा मित्र बोलतोय, अरे रिक्षामध्ये पाणी येते. तर काका बोलतात, अरे तू वेडा आहेस का, उन्हाळ्यात आपण आहे, इथे पाणी कोणतं आहे, इथे मला दिसतं सगळं सुक्क आहे, मी समोर रिक्षा चालवते, मला दिसतंय रोड तुझ्यापेक्षा चांगला जास्त, इथे पाणी वगैरे काहीच नाही, दगड वगैरे आहेत, मी इकडनं गाडी काढतो, तू गप्प बस, काहीतरी मस्ती करू नकोस. ते बोलतो, अरे मी तुला मस्ती का करू, मी तुला सांगतोय पाणी लागतंय खाली माझ्या पायाला. तर काकांना पण ते थोडंसं लागायला लागलं पाणी, असं वाटायला लागलं की रिक्षामध्ये पाणी येतं आहे, पाणी पायाला टच करतं आहे. तर काका थोडे समजून गेले की या गोष्टी काहीतरी चुकीच्या आहेत, कारण की त्यांना ते नॉलेज होतं, कंटिन्युअसली रिक्षा वगैरे चालवायच्या गावच्या ठिकाणी, तर त्यांना या गोष्टींची माहिती होती. पण तो मित्र होता ना, त्याला या गोष्टी एवढ्या माहिती नव्हत्या. तर तो पॅनिक होऊ नये म्हणून त्यांनीच त्याला सांगितलं की असं काही नाही आहे, तू फक्त बसून राहा, फक्त एवढंच कर की रिक्षामधनं बाहेर उतरू नकोस, बाकी काही होणार नाही, तू चल आपण जाऊ. तर चालवता चालवता आणि लिटरली पाणी वाढायला लागलं रिक्षामध्ये, असं त्यांना वाटतंय. पाणी वाढायला लागलं, तो मित्र पॅनिक झाला, अरे पाणी येते, तू काय करतोयस, रिक्षा पटापट काढ बाहेर, आपण निघू इकडनं. तर माझे काका बोलले, तू शांत बस, मी बरोबर रिक्षा काढणार. आणि त्यांनी रिक्षा काढली तिकडनं, बाहेर रिक्षा आली, रोड चालू झाला आणि एक 5 मिनिटावर एक माणूस, ज्याने पूर्ण सफेद कपडे घातले आहेत, त्याचा चेहरा वगैरे काही नाही दिसत आहे, तो रस्त्याच्या मध्येच नाचतोय त्यांच्याकडे बघून. आणि हे दिसलं पहिलं त्यांच्या मित्राला, आणि मित्र पॅनिक झाला, हे काय आहे बोलतो, हे काय असं दिसतंय. तर काका बोलतात, तू काय टेन्शन घेऊ नको, फक्त मी तुला अजून पण हेच सांगेन, गाडीच्या बाहेर उतरू नकोस, मी गाडी काढणार बरोबर, त्याला काय करायचं ते करून दे, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू फक्त बसून राहा. तर मित्र बोलतो, अरे तू वेडा आहेस का, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तुला समजत नाही का, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तू एवढा शांत कसा असू शकतोस. माझे काका बोलले की नाही, तू काहीच करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, मी बरोबर इकडनं गाडी काढणार, तू फक्त बसून राहा, बाहेर वाकूनही बघू नकोस आणि गाडीच्या बाहेर यायचा तर प्रयत्न पण करू नकोस. तो बसून तसं राहिला, गाडी काढली, लिटरली जी काही गोष्ट तिथे होत होती, जी काही आकृती होती, तिच्या बाजूने गाडी गेली आणि गाडी पूर्ण रस्त्याला लागली. सगळं काही शांत झालं, तो मित्र पण शांत झाला, रिक्षा चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. 30 to 40 मिनिट्समध्ये ते त्यांच्या घराच्या एकदा जवळ आले. तिथे कसं आहे की जसा रोड संपतो आणि एक टर्न असतं, त्या टर्नचे ते घर आहे. त्या घरात ना एक माणूस तिथेच बसलेला होता, हाफ पॅन्ट घातलेली, टी शर्ट आलं, त्यांच्याच ओळखीचा. तो आला आणि रिक्षाच्या समोर इथे थांबला आणि हे लोक पण थांबले, रिक्षा पण थांबली. तो त्यांना बोलतो काकांना की याला बाहेर उतरव. तर मित्र बोलतोय, हा थांब ना मी उतरतो, काय रे तुझं काम काय, म्हणजे ते ओळखीचेच होते, तर थांब मी उतरतो,
काय काम आहे ते मी बोलूया आपण. आणि काका त्या माणसाबद्दल काय बोलत नाही, फक्त रागाने बोलत आहेत की तू उतरू नकोस, काही बोलू नकोस. तो बोलतो अरे तू काय असं वेड्यासारखं करतो. म्हणजे काकांचा मित्र जो पाठी रिक्षामध्ये बसलेला, अरे तू आपला मित्र आहे, तू आपला सांगतोय, वाजलेत किती, आता तर आलो आहे आपण घरी, अजून पण तू तेच बोलते उतरू नकोस उतरू नकोस. आणि तो बोलतोय की याला उतरव गाडीमधनं. तर काका बोलले नाही तू उतरायचं नाही, त्याला आपण भेटायचं उद्या सकाळी भेटू, आज नाही भेटायचं. अरे तू बोलतो अरे हा तर 2 मिनटं, म्हणजे समोर माझ्या रिक्षाच्या समोर उभा आहे आणि तू असं बोलतोयस, तुझं मला समजत नाही नक्की काय आहे ते. काका बोलले मला काय माहीत नाही, चल आपण घरी जाऊया. आणि त्यांनी रिक्षा तिकडनं काढली जोरात. आणि ॲक्च्युली तो मित्र होता तो मुंबईचा होता, त्यामुळे त्याला काही गोष्टी माहिती नव्हत्या. घरी आले ते नॉर्मल येऊन झोपले वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या काकांना पूर्ण तापाने पूर्ण फणफणलेले सगळ्या गोष्टी. आणि तो मित्र पण काय त्यांना भेटला नाही 2-3 दिवस. आणि ना 4-5 दिवसानंतर ना ज्या घराच्या इथे झालं ना, त्या घराच्या इथे 12वं होतं. तर त्या 12व्याला सगळे त्यांचा एक मोठा समाज आहे, ते समाज तिकडे जातो. तर तिथे गेलेले, तेव्हा त्या मित्राला समजलं की ज्या माणसाबरोबर आपण त्या दिवशी बोलवतो, जो माणूस आपल्याला सांगत होता की तू रिक्षाच्या बाहेर उतर, तो तर 4-5 दिवसाअगोदरच मेला आहे. आणि ही गोष्ट माझ्या काकांना माहिती होती, ती त्याला माहिती नव्हती, कारण की तो मुंबईवरनं वगैरे आला असेल, माहीत नाही. आणि कसं असतं आपल्या कोकणात की 12व्याच्या दिवशी एक भजन होतं, सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर एक भजन होतं. आणि असं बोललं जातं की त्या भजनामध्ये जी व्यक्ती गेलेली आहे ती येते, कोणाची तरी अंगात जो कोण आवडीचा माणूस असेल फॅमिलीमधला, ज्याच्याशी तो अटॅच असेल, त्या माणसाच्या अंगात येतं ते. आणि त्याच्या काही गोष्टी असतात ते सांगतात, ज्या गोष्टी त्याला म्हणजे सांगता आल्या नाहीत मरताना किंवा काही गोष्टी असतात त्या, तर तो त्याच्या अंगात आला. आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या फॅमिलीचे इश्यूज वगैरे त्यांनी विचारले, जे काय असेल ते विचारलं. तर काका म्हणजे ते एकच भावकी असल्यामुळे काका बोलले की मला फक्त एकच प्रश्न विचारायचा त्याला, आणि तो मला विचारायला लागला. तर त्यांनी बोलले ठीक आहे. त्यांनी विचारलं की असं असं त्या रात्री आम्ही आलेलो, तर तू सांगत होतास की याला खाली उतरव, ते कशासाठी, म्हणजे काय होतं. तर तो बोलला, जो कोण माणूस होता त्यांचा, तो बोलला की त्या दिवशी तुझी वेळ नव्हती पण याची वेळ होती. मी याला घेऊन जायला आलेलो, पण हा तुझ्यामुळे वाचला. याची वेळ आलेली पण तू याला उतरू दिलंच नाही, तर मी यालाच घ्यायला आलेलो. तो माणूस एवढा घाबरला. त्याच्यानंतर तो 2-3 दिवस त्याला पण ताप भरला हे सगळं ऐकून. आणि मग ही अशी गोष्ट झाली. म्हणजे ही काकाने माझ्या स्वतः अनुभवलेली गोष्ट आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, लिटरली. डेंजर बाय. अशा गावच्या ठिकाणी भरपूर गोष्टी होतात. भरपूर. आपण बोलतो ना की आणि नदीच्या किनाऱ्यावर तर अशा होतात गोष्टी. आणि कंटिन्युअसली कसं माहिती आहे का, तू जे गाडीने ट्रॅव्हल करतात ना रात्री वगैरे, त्यांना ह्या गोष्टी भरपूर दिसतात. कारण की बऱ्याचशा जागा अशा असतात की ॲक्सिडेंट झालेले असतात, गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे या गोष्टी, आणि जी आम्ही नदी बोलतो ना, ती नदीच्या इथे भरपूर इन्सिडेंट झालेले आहेत अगोदर पण खूप. की म्हणजे जनरली कसं असं गावी तू गेल्यावरती माहितीच आहे, मच्छी पकडायला जा, मासे पकडायला जा, खेकडे पकडायला जा. मग नदी वगैरे असं जाणं होतं. आणि मग रात्रीच्या वेळी बऱ्याचशा गोष्टी तिथे होतात, कारण की तिथे अगोदरच्या गोष्टी पण झालेल्या आहेत, काही इन्सिडेंट झालेले आहेत. तर ते चालूच असतं. आणि त्या जागा वाईट असल्यामुळे त्या कधीच बदलू शकत नाही आपण. तर शक्यतो गावची माणसं ज्यांना माहिती आहे त्या जागेबद्दल ते जात नाहीत त्या वेळेला तिथे. पण आपण मुंबईचे असलेले आपल्याला माहिती नसतं, आपण जातो आणि मग काहीतरी गोष्टी करतो आणि मग इन्सिडेंट होतात. जसं जळबांधाचं त्यांनी सांगितलेलं, जळबांधा पण जागा अशीच आहे की तिथे सगळ्या वाईट गोष्टी केल्या जातात, जे देवाच्या गोष्टी बोलतात ना त्या गोष्टी केल्या जातात. आणि ज्या गोष्टीला लोकांना माहिती नाही ते लोक जाऊन तिथे काहीतरी करतात, गोष्टी ज्या करू नयेत, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. असं तुमच्यावर कधी असं झालंय की मच्छी पकडायला गेलात, खेकड्या पकडायला गेलात, किंवा ऐकलंय तू तुझ्या वडिलांकडून? मी माझ्या वडिलांकडनं ऐकलं, माझ्याबरोबर असं काही लकीली झालं नाही, वडिलांकडनं ऐकलेलं आहे मी. तर ते बोलतात की आम्ही असेच मित्र निघालो रात्री. पाऊस पडल्यानंतर कसं असतं की थोडा पाऊस मध्ये जातो ना, ते खेकडे त्या टायमिंगला भरपूर भेटतात नदीमध्ये, कारण पाणी निवांत असतं. आणि त्या पाण्यामध्ये ते खेकडे वरती येतात. तर आम्ही ते पकडायला गेलो. बोलतात ते निघाले, 7-8 माणसं होती एकत्र निघाले. आणि तेव्हा कसं होतं की बॅटरी वगैरे नाही, तेव्हा बत्ती यायची, रॉकेलवरती चालणारे, त्या बत्ती घेऊन ते जायचे. तर असं बोललं जातं की नवीन बत्ती असेल ना ती घेऊन जाऊ नये, की असे इन्सिडेंट होतातच. तर ते बत्ती वगैरे घेऊन गेले. भरपूर खेकडे भेटत आहेत त्यांना, सगळं चाललं आहे. आणि एका ठराविक ठिकाणी गेले आणि त्यांना असं समोर दिसतं आहे की एक मोठं दगडासारखं
माहीत नाही काय आहे, मोठं मध्येच दिसतंय दगड, अंधारात स्पष्ट दिसत पण नाही आहे, एक थोड्या विशिष्ट अंतरावरती. आणि त्याची हालचाल नाही, काहीच नाही. सगळे बोलतात की दगड आहे. पण त्याच्यामध्ये पण असं होतं की काही लोकांना ते काहीच दिसत नव्हतं. ते बोलतात अरे कुठे काय दिसतंय, काहीच नाही दिसत आहे. पण माझ्या वडिलांना दिसतंय, काही लोकांना दिसतंय आणि काही लोकांना दिसत नाही. काही लोक बोलतात दिसतंय, काही लोक बोलतात नाही दिसत आहे. ह्या सगळ्या गडबडीत जे काय होतं त्याने मोठी उडी मारली आणि सगळं पाणी यांच्या अंगावरती उडालं. दगडाच्या आकाराचं काय दगडाच्या आकाराचं, त्याला पाय नाही, हात नाही, काय नाही, फक्त एक दगड आहे असं वाटतंय लांबून. ते हालचाल करेल की नाही ते पण नाही माहिती. आणि त्याने अचानक पाण्यामध्ये उडी मारली आणि सगळं पाणी यांच्यावरती उडून सगळ्या बत्ती विझल्या. आता करायचं काय, पूर्ण काळोख आणि नदीतनं गावच्या ठिकाणी रस्ता काढणं, शोधणं. पण काही गावचे लोक हुशार असतात, त्यांना माहिती असतात गोष्टी. तर ते बोलले की काहीतरी इथे प्रॉब्लेम आहे, आपण इकडनं लवकरात लवकर निघूया, जे काय भेटलं ते घेऊन चला किंवा जे काय भेटलं ते इथे टाकून चला, पण इथून निघूया. निघाले, शोधतायत, चालतात, रस्ताच येत नाही. परत त्याच जागेवर येत आहेत, फिरतायत, परत त्याच जागेवर येत आहेत. असे जवळजवळ त्याचा 1 तास तिथे गेला. चकवा लागलेलं त्यांना. हां, मे बी चकवाच बोलू शकतोस तू. तर एक माणूस होता त्यांचा, म्हणजे माझ्या वडिलांचा मित्र, तो बोलतो की असं बोललं जातं की ज्या ठिकाणी तुला चकवा लागतो ना, तिथे तुला बसायचं आहे थोडा वेळ, थोडा टाईम घालवायचा आणि देन निघायचं आहे. तू जर फिरत आला तर ते तुला फिरवतच राहणार. बेसिकली कसं असतं माहिती आहे का, चकव्यामध्ये तुला प्रॉब्लेम काय नाही होत, फक्त तो तुझी मजा घेत असतं असं बोललं जातं. तुला फिरवत असतो त्या ठिकाणी, जेणेकरून ते बोलतात ना की त्याला दिशा बोलवावी. दिशा बोलवावी असं. आणि त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये तू काहीतरी असं डिसिजन घ्यावा आणि तू स्वतःचं काहीतरी वाईट होऊ शकतं. असं झालेत इन्सिडेंट. तर तो मित्र बोलला की आपण इथे थोडा वेळ बसूया, अशी पण आपल्याकडे बत्ती चालू नाही आहे, आपण आता काय करू शकत नाही, थोडं वेळ 5 मिनटं बसा, सगळे शांत व्हा आणि देन आपण निघूया. तसंच केलं त्यांनी. 5-10 मिनटं बसले आणि तिकडनं निघाले आणि सरळ त्यांना रस्ता भेटला आणि घराच्या मार्गाला लागले आणि घरी आले. ते खेकडे भेटले की नाही त्यांना? केकडे घेऊन आले, पण असा इन्सिडेंट होता. पण ते सगळे गावचे असल्यामुळे या गोष्टींची सवय होती त्यांना, बरोबर, यूज टू होते. त्या गोष्टीसाठी. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.